मध्ये। हो, कालचा वीकेंडचा वार खूपच भारी होता, कारण जान्हवीला ज्या पद्धतीने रितेश भाऊ ओरडलेत ते सगळ्याच महाराष्ट्रांना पाहिजे होतं, कारण पॅडी दादांना ती त्यांच्या करिअर बद्दल बोलली होती आणि तिला शब्दाचं भानच उरलं नव्हतं की कोणाला काय शब्द वापरते ती। आणि रितेश भाऊने तिला डायरेक्ट बोलले की तुम्ही घराबाहेर जा। त्यावेळेस तिचा चेहरा एकदम सिरियस होता की तिला कळतच नव्हतं की तिला घराबाहेर काढलंय की नाही, म्हणजे शॉक होती। तिला ती रडण्याचं नाटक तर करत होती पण तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं प्लीज सांगा। हे सगळं झाल्यानंतर बाहेर डायरेक्ट ओपन झालं आणि बाहेर होती जेल। हो, आणि तिला जेलमध्ये लॉक केलं। त्यावेळेस मॅडम जे काय रडायला सुरुवात झाल्यात आणि तो सीन पाहून मला खूप आनंद झाला, कारण खरंच जान्हवीने जे शब्द वापरले होते ना ते खूपच घाणेरडे होते आणि एखाद्याच्या करिअर बद्दल तुम्ही असं बोलू शकत नाही। त्यावर रितेश भाऊ तिला म्हटले की तुम्ही कोण आहात, तुम्ही आहात कोण, एवढे सिनियर कलाकार आहेत ते गेम खेळायला आले, तुम्ही पण इथे गेम खेळायला आलाय, सो प्लीज गेम नीट खेळा। त्यावर जान्हवी सॉरी बोलली, तर यावर रितेश भाऊ हे पण म्हणले तुमचं ते नेहमीच आहे, तुम्ही करता आणि नंतर सॉरी बोलता। सगळ्यांना प्रश्न आहे की ही सॉरी फेक होती, हे सगळं नाटक होतं, तुम्हाला माहित होतं तुम्हाला वीकेंडच्या वारला ओरडलं जाईल म्हणून तुम्ही हे नाटक केलं। खरंच हे ऐकून मी खूप शॉक होत, मला हेच हवं होतं। तुम्हाला काय वाटतं प्लीज नक्की सांगा। आणि ते यावर पण बोलले ज्या पद्धतीने तुम्ही आर्याला धक्का दिला ना ते खूपच भयानक होतं। म्हणजे निकी कॅप्टन होती, आर्या निकीला परेशान करत होती, तर त्यामध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार नव्हता, तरी सुद्धा तुम्ही आर्याचं ब्लँकेट खाली पाडलं, त्यावर पाय पुसले आणि तुम्ही तोंड करून सांगताय की मी त्यावर पाय पुसणार होते वगैरे। अरे तुम्ही तुमच्या घरात असंच वागता का, तुम्ही तुमच्या ब्लँकेटला पाय पुसता का? त्यावेळेस जान्हवी एकदम शांत उभी होती। पण खरंच तुम्ही घरात असं करत नाही तर तुम्ही बाहेर येऊन बिग बॉसच्या घरात कसं काय करू शकता? आणि तिनं चक्क आर्याला धक्का दिला हे सगळ्यांनीच पाहिलं आणि त्यावर पण बोललं गेलं, हे मला खूप आवडलं। आर्या ज्या पद्धतीने सध्या खेळतीये ना ते खूप चांगलं खेळती आणि कलाकार लहान असो किंवा मोठा असो तो एक कलाकार असतो। तुम्ही पॅडी दादांच्या करिअर बद्दल बोलात, तुम्ही आर्याच्या करिअर बद्दल पण बोललात की बघू ना तुला बाहेर आल्यावर कोण काम देतं ते, तुम्ही काम देणार आहेत का? जान्हवी तू काम देणार आहेस का तिला? आर्या खूप चांगली रॅपर आहे, तिला खूप काम आहेत, आम्ही तिचे सगळे फॅन्स आहोत, ती रॅपर एक नंबर आहे, तिला खूप कामं मिळणार आहेत। जान्हवीला तिच्या करिअर बद्दल आमच्या कामाबद्दल बोलण्याचा अधिकार नव्हता आणि यावर पण रितेश भाऊ तिला खूप ओरडलेत। आणि जान्हवी नेहमी बोलते ना मी कोणाला घाबरत नाही, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही। अगं बाई इथे प्रेक्षक बाप आहेत, निदान त्यांना तरी घाबर। खरंच ना, आपण त्यांना वोट करतोय, आपण त्यांना इथे बसून बघतोय म्हणून टीआरपी वाढलाय शोचा, आणि तरीही ही कोणाचीच इज्जत करत नव्हती आणि तिला असंच बोललं पाहिजे होतं। नंतर बारी आली निकीची। हो, निकी पॅडी दादांना जोकर बोलली होती, त्यावर रितेश भाऊने तिला खूप छान शब्दात जोकर या शब्दाचा मीनिंग ऐकवला, त्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि पॅडी दादा हे सुद्धा बोलले मी तुम्हाला हसवण्यासाठी तेव्हा ते करत नव्हतं। निकी बोलली की ते हसवतात म्हणून मी त्यांना जोकर बोलले, पण पॅडी दादा बोलले तुम्हाला मी एंटरटेनमेंट करण्यासाठी हसवण्यासाठी ते शब्द वापरले नव्हते आणि तू मला जोकर रागात म्हटली। आणि खरंच ज्या पद्धतीची ही निकी शब्द बोलतीये ना हे खरंच खूप चुकीचं आहे। आणि रितेश भाऊ बोलले की नंतरचा नंबर तुमचा असू शकतो निकी। यावर निकी अशी सिरियस झाली होती की आता काय करू मी, आता माझा नंबर पुढचा आहे, आता मला काय बोलते वगैरे। निकी खूप घाबरली होती। अगं बाईच इतकीच भीती वाटतेय तर आजचे कारनामे आधी करावेच नाही ना माणसाने। बरं आता केले तर सॉरी बोलून सोडून दे, तुला इगो घेऊन बसायचं आहे। आणि सगळ्यात मोठं कालचं भांडण आर्याच्या जेवणावरून। आर्याच्या जेवणावरून निकी जी काय म्हटली आहे त्यावर रितेश भाऊ तिला म्हटले तुम्ही तुमच्या घराचं पाहुणे आला असेल कोणी तर त्यांना पहिले जेवायला देतो, तुम्ही उपाशी राहता ना। आपली मराठी संस्कृती आपल्याला शिकवते की दुसऱ्यांना जीव घालायचं, मी आर्याच्या जेवणाबद्दल बोललाच कसं काय? आणि त्यासाठी अंकिताने पॅडी दादाने स्टँड घेतला, धनंजयने स्टँड घेतला, याचं रितेश भाऊने खूप कौतुक केलं। आणि अभिजितला पण रागवले की तुम्हाला जर टीम लीडर व्हायचंय तर तुम्ही चांगले डिसिजन घेतले पाहिजेत। आर्याचं तुमचं काही जरी भांडण झालं असलं तरी जेवणावरून जर निकी आर्याला बोलतेय तर तुम्ही आर्याच्या साईडनं स्टँड उभं राहायला पाहिजे होतं। मला रितेश भाऊंचं हे खूप आवडलं की ते जसेच्या तसे वागत होते, म्हणजे जे पॉइंट त्यांचे अंकिताचे आवडले त्यांनी अंकिताचं कौतुक केलं की तिच्या जेवणासाठी जो काय अंकिताने स्टँड घेतला ते खरंच खूप चांगलं होतं, यासाठी अंकिताचं कौतुक केलं। पण आदल्या दिवशी ज्यावेळेस ती ब्लँकेटचं आणि निकीचं वगैरे ते भांडण चालू होतं त्यावेळेस अंकिताने
आर्याच्या साईडला स्टँड उभी राहिली नाही, हे पण रितेश भाऊनी क्लिअर सांगितलं की त्यावेळेला तुम्ही आर्यासोबत स्टँड हवे होतात. बी टीमवाले सगळ्यांनीच आर्याला सपोर्ट केला होता. आणि रितेश भाऊ हे देखील बोलले की फक्त आर्यामध्ये धमक आहे ए टीमला सामोरे जाण्याची. हे ऐकून मला खूप छान वाटलं, कारण खरंच जसं तसं राहिलंच पाहिजे आणि आर्या राहण्याचा प्रयत्न करते. पण कालच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं दिसलं होतं की ती बिचारी एकटी पडली आहे, तिला कोणी सोबत नाही आहे. अभिजित भांडतोय, अंकिता भांडतीये, सगळी तिला भांडताय, ती वर्षाताईंसोबत रडतीये असं दिसलं होतं आपल्याला. पण आजच्या वीकेंडच्या वारमध्ये जे काही आर्याचं कौतुक झाले ते मला खूप आवडलं. आणि रितेश भाऊ सूरज बद्दल पण बोलले की तुम्ही खूप छान बोललात की गरिबांवर अत्याचार होतो, मी तुझी साथ देईन, तू नड वगैरे आर्याला. पण तुम्ही आर्यासोबत उभं राहिलं नाहीत. फक्त बोलून होत नाही, तुम्ही करायला पण पाहिजे. पण मला असं वाटतं सूरज बोलला, ही पण सुरुवातच आहे सूरजची, आणि सूरज आता त्या गोष्टी करायला पण लागलाय. सो आज हा बोलतोय, उद्या तो आणखीन चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं प्लीज नक्की सांगा. आणि रितेश भाऊ ए टीमला असं बोलले की निक्की तुमची क्वीन आहे आणि तुम्ही सगळे नोकर. खरंच निक्की क्वीन आहे. कशामुळे? तिच्या आवाजामुळे, तिच्या बोलण्यामुळे सगळेच तिला घाबरतात. अरबाजला तर ती काहीही बोलते तरीही अरबाज सगळं काही सहन करतो. आणि चक्क रितेश भाऊ अरबाजला म्हटले की तू निक्कीचा पाय पुसणं आहेस. पाय पुसलं एवढीच इज्जत काढतीये, तू का जातोय परत परत त्या निक्कीकडे? तरी अरबाज मला असं वाटतं परत निक्कीकडेच जाणार. ती मस्त पाय पुसती आणि निघून जाते, ती इकडून तिकडून पाय पुसती आणि निघून जाते, आणि तरीही तुम्ही तिला वेलकम म्हणताय, असं अरबाजला ते बोलले. मला हे ऐकून आनंद झाला, कारण ऍक्च्युली हे खरंच आहे. निक्की यांच्यासोबत अशीच करते. आणि वैभव तर आणखीन पण सेकंड अरबाज म्हणूनच खेळतोय, त्याचं स्वतःचं असं काहीच नाहीये. यावेळी परत रितेश भाऊ वैभवला तेच म्हणले की तुझा गेम दिसत नाही तर निक्कीला घाबरतोयस. निक्कीने काही चुकीचं केलं तर अरबाजला जाऊन सांगतोयस की बघ तिने काय केलं, तिला समजाव, तिला सांग वगैरे वगैरे. तू स्वतः जाऊन बोल ना तिला, तुझ्यात आहे का हिंमत? स्वतः नड ना. अरे तू मराठी पोरगा आहे, सगळ्यांच्या तुझ्याकडनं अपेक्षा आहे, ते तिला सोडून आणि हा अरबाजला जाऊन सांगतोय. सगळ्यात मोठी गोष्ट, वैभव आर्याला बोलला झापड देईन. यावर जे काय रितेश भाऊ बोलले ती मराठी संस्कृती ही आहे का? याच्यासाठी तू बॉडी बनवली आहेस का? मूल्य तू असे शब्द वापरशील? बरोबर आहे ना. अरे आपली संस्कृती काय, बरं काहीही असो, पण तू एखाद्या मुलीला एवढ्याशा क्षुल्लक कारणामुळे झापड देईन असं म्हणतोय, हे कितपत योग्य? तू तुझ्या घरात असंच बोलतो का? हे शब्द होते रितेश भाऊंचे. मला हे खूप आवडले. मला असं वाटलं की आपण या रिव्ह्यूमधनं, रील्समधनं, कंटेंटमधनं जे काही आपला पॉईंट ऑफ व्ह्यू सांगण्याचा प्रयत्न करतोय बिग बॉसला, रितेश भाऊंना, तो पॉईंट ऑफ व्ह्यू सरळ सरळ कालच्या वीकेंडच्या वारमध्ये उतरलाय. कारण मी जे काही मुद्दे काढले होते, आपण ज्यावर बोलत होतो, ज्यावर डिस्कस करत होतो, अभिजितबद्दल, अंकिताबद्दल, कोण चूक कोण बरोबर, त्यावर रितेश भाऊ 100% सेम तसंच बोललेत. त्यामुळे मला त्यांचं बोलणं खूप आवडलंय. रितेश भाऊने अभिजितला समजवण्याचा पण खूप प्रयत्न केला. त्याच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं कौतुक केलं, आणि त्याच्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्याबद्दल पण रितेश भाऊ बोलले. तर चांगल्या गोष्टी तशा खूप आहेत. तो टीमसाठी खेळतोय, पण त्याचं आणि निक्कीचं जे रिलेशन आहे यावर सगळ्यांनाच प्रश्न, आणि त्यावर पण रितेश भाऊ बोलले की निक्कीचं आणि अभिजितचं आहे काय. आणि भाऊंनी हे पण कन्फर्म केलं की ते जेव्हा एकत्र असतात त्यावेळेस ते गेम बद्दल बोलत नाहीत, पण त्याची इन्सिक्युरिटी सगळ्यांनाच आहे की यांचं चाललंय काय. आणि अंकितालाही ते बोलले, अभिजित निक्कीशी बोलतो त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम आहे, आणि तुम्ही अरबाजशी बोलतात त्याचं काय? खरंच हा प्रश्नच आहे. तरीही तुमचं जे काही असेल ते तुमच्या साईडला तुम्ही भांडा, काहीही करा, पण एखाद्याच्या जेवणावरून जर कोणी बोलते तर त्या जागी तुम्ही ॲज अ ह्युमन, एक माणूस, चांगला माणूस म्हणून उभं राहायला पाहिजे होतं, जे की अभिजित राहिला नाही. आणि त्यावर पण बोललं गेलं, आणि त्यावर बोलणं खूपच गरजेचं होतं असं मला वाटतं. आणि त्यानंतर पंचनामाच्या टास्कचा पण विषय निघालेला की पंचनामाचा टास्क बी टीमने किती छान खेळला. खरं तर कोणीच जिंकलं नाही, पण ज्या पद्धतीनं बी टीमनं ए टीम करून स्वतःचं कौतुक करून घेतलं ते खूपच कमाल होतं. त्यांना असं माहीत होतं की हे काय त्यांना पैसे मिळवू देणार नाही, मग वाईट बोलून घेण्यापेक्षा
चांगलं बोलून घेऊन पैशाने मिळालेले बरे ना. म्हणून ए टीमनं सगळ्यांना भरभरून बी टीमचं कौतुक केलं आणि खूप स्मार्टली बी टीमनं हा गेम खेळला. याचं पण भाऊने जे कौतुक केलं ते खूप छान होतं. आणि लास्टला ते बोलले इरिना आणि वर्षाताईंबद्दल की तुम्ही गेममध्ये दिसत नाहीयेत, या वीकमध्ये तुम्ही कुठेच दिसला नाहीयेत. त्यावर वर्षाताई म्हणाल्या की उगीची वायफळ गप्पा असतील तर त्यामध्ये मी काय बोलू वगैरे. त्यांनी असं खूप स्पष्ट शब्दात सांगितलं की मला या गॉसिपमध्ये इंटरेस्ट नाही. त्यावर रितेश भाऊ पण असे परेशान होऊन बोलले माझं फक्त म्हणण्याचा हेतू हे आहे की तुम्ही गेम खेळा. खरंच त्या या वीकमध्ये कुठेच दिसला नाही आणि त्यांनी हे मान्य पण केलं आणि जे काही झालं ते खूप चांगलं झालं. मला हा वीकेंडचा वार खूप जास्त आवडला. तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.